दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। दूध उत्पादनासोबतच त्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने भूम येथील विनोद जोगदंड यांनी अभिनव मशीन विकसित केली आहे। दुधामधील पाणी वेगळे करण्यासोबतच आधुनिक पद्धतीने खवा तयार करण्याची सुविधा या मशीनमध्ये आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी मालेगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भूम येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। दूध उत्पादनासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो, गाय म्हशींची काळजी घेतो, चारा पाणी करतो, मात्र या मेहनतीच्या तुलनेत दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न अनेकदा पुरेसे ठरत नाही। याच समस्येवर मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न भूम येथील विनोद जोगदंड यांनी केला आहे। दुधामधील पाणी वेगळे करण्याची प्रक्रिया आणि आधुनिक पद्धतीने खवा तयार करण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या मशीनची मालेगावच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। दूध उत्पादनासोबतच त्यावर प्रक्रिया करून अधिक मूल्य मिळवता आले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते। अशा तंत्रज्ञानाची ग्रामीण भागात मोठी गरज आहे। विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत वेळ आणि मेहनत कमी करण्यास मदत होऊ शकते। तसेच दूध प्रक्रिया ग्रामीण भागातच झाली तर शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होणारे दूध थेट बाजारात विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढवण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे। विनोद जोगदंड यांचा हा प्रयोग शेतकऱ्यांच्या कष्टाला तंत्रज्ञानाची साथ देणारा आहे आणि ग्रामीण दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देणारा ठरू शकतो। नमस्कार, मी गजानन तिम्मेवार। आपण पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल्स आणि आपण आलेलो आहोत भूमी या ठिकाणी। तर या ठिकाणी येण्याचं कारण पण असं होतं की विनोदरावजी जोगदंड आहेत यांनी एक व्हिडिओ टाकला होता की त्या व्हिडिओमध्ये असं होतं की दुधामधील 50% पाणी बाहेर काढण्याची एक मशीन आणि नवीन एक त्यांनी अत्याधुनिक खवा क्लस्टर एक प्लांट चालू केलेला आहे की दुधामधून जो दुधापासून जे काही बाय प्रोडक्ट बनतात खव्यासाठी अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचा तो खवा बनतो आणि ह्या सर्व काही प्रोसेस मध्ये शेतकऱ्यांना एक नवीन एक आधार होतो। तर ह्याच आपण प्लांटला भेट देण्यासाठी आलो होतो आणि ह्या आमच्या सोबत मालेगावचे अनेक दूध उत्पादक शेतकरी पण होते आणि ह्या अनुषंगाने आज आपण यांच्याकडून एक बरीचशी काही चांगली माहिती पण घेतलेली आहे आणि आज प्रत्यक्षात त्यांना भेटून सुद्धा आपण उरलेली काही माहिती त्यांना प्रत्यक्षात भेटूनच घेऊ की ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर खरंच हा प्रोजेक्ट त्यांनी जे मागच्या जे 10 ते 15 वर्षापासून त्यांची जी मेहनत आहे ही मेहनत कुठेतरी आज चांगली एक फळाला आली आणि त्याच्यापासून आपल्याला खूप काही चांगल्या प्रेरणा भेटतात आणि ह्याच प्रेरणामधून शेतकरी हा उद्योजक कसा बनेल ह्याकडे त्यांचा जो काही मानस होता त्या माणसाला आपण जर पाहिलं तर खरंच आनंदाची सुद्धा गोष्ट आहे। त्या सध्या तरी FDN ची चालू केली जे आपल्या अन्नामधलं रोज जे खात होते जे विष बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यामध्ये प्रामुख्याने अनालॉग पनीर असेल किंवा दुग्धजन्य जेवढे काही पदार्थ असतील ह्या पदार्थाला आज त्यांच्याकडून आपण असं काही ऐकण्यात आलं की जगामध्ये भारतामध्ये तर मागणीच आहे की त्यांच्या ह्या प्रोडक्टला बाहेर देशामध्ये सुद्धा मागणी आलेली आहे। तर ह्या सर्व काही गोष्टी एकंदरीत पाहता आज दुधाला कुठंतरी एक चांगले भाव येतात। दुधाला भाव आले म्हणजे शेतकरी कुठं ना कुठं तरी एक आर्थिक संपन्न बनू शकतो आणि ह्या गोष्टीवर आज आपण त्यांची सविस्तर चर्चाच करू। दूध आलेलं इथं कलेक्ट होतं। आता हे सीझनला टँकरने मागवतो, बाकीचं 5-6 हजार लिटर डेली असतं त्यातलं इथलं इथं। टँकरने काल 14,000 आलता, आता उद्या येणार। हा प्लांट करंटवर की सोलार? हे सगळं लाईटवरती चालतं आणि लाईटचं कंझम्पशन कमी होण्यासाठी आपण सोलर सिस्टम वापरली। पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं मुख्यमंत्री साहेबांनी जी वृक्षतोड होती आम्ही शासनाकडे सादर केलं की बाबा हे वृक्षतोड समजा 1 किलो खव्याला 3 किलो लाकूड लागतं। इथं 70-80 टन खवा तयार होतो, त्याला 10 लाख झाडं तोडली जातात। वर्षाला महाराष्ट्रात 1 कोटी झाडं तोडली जातात, 1 कोटी जगवायला 10 कोटी लावा लागतात। मग ते शासनाने मग काय केलं, मुख्यमंत्री साहेब आहेत, बोर्डीकर मॅडम आहेत पुढचे आरोग्यमंत्री, मी सगळ्यांनी मिळून मग काय केलं ह्याचा टेरिफच ऍग्री करून दिला। त्याच्यामुळे आता सगळ्यांना सोलर जरी नसलं तरी डायरेक्ट लाईटवरतीच कमी रेटमध्ये खवा निर्मिती करता येते। जे लाकडाच्या खर्चात होती तेवढ्याच खर्चात आता इकडे व्हायला लागली। पण ह्याचा फायदा असा आहे की या मशीनवरती बॉयलरपेक्षा अर्धा लिटर दूध कमी लागतं। त्या दृष्टीने जर विचार केला तर कॉस्टिंग झिरो, बॉयलरपेक्षा कॉस्टिंग झिरो, वृक्षतोड न करता पर्यावरण न करता 0 कॉस्ट मध्ये खवा निर्मिती होती। थंड होतं, तिथून हे दुधातून पाणी काढलं जातं। इथं दूध आल्यानंतर इथं काय होतं, याच्या टाकीमध्ये येतं, टाकीत आल्यानंतर याच्यातून RO सिस्टम, मिल्क RO सिस्टम, म्हणजे याच्यातनं अर्ध पाणी समजा 10,000 लिटर दूध आलं तर त्यातलं 5,000 लिटर पाणी इथंच काढलं जातं
की ज्याला आपल्याला एनर्जी मधून ते उडवायचंय ते डायरेक्ट ह्यातनं आणल्यामुळं खर्च कमी येतो. तर इथं हे दिसतंय, इथं काय होतंय, एका बाजूने दूध जातं 50% एका बाजूने पाणी जातं. म्हणजे इथून जर 1000 लिटर दूध गेलं तर इथून 1000 लिटर पाणी निघतं बाहेर आणि जे घट्ट दूध आहे ते त्या टाकीमध्ये जातं आणि टाकी होत नाही. म्हणजे हे इथनं हे पाईपलाईन मधनं दूध जातं सगळं. दुधाचं पाणी दूध काढलेले त्याचा वापर काय करतो? आता सध्या ते पाणी आम्ही लॅब टेस्टला दिलेलं आहे. सध्या तरी हे सगळं प्लांट क्लिनिंग करण्यासाठी त्याचा वापर करतो. पण लॅब टेस्ट करून त्याच्यात केरळमध्ये नारळ पाणी म्हणून विकलं जातं असं संशोधन आहे, पण आम्ही आणि त्यापर्यंत पोहोचलो नाही. पण लवकरच त्या पाण्याचं काय करायचं याच्यावर संशोधन चालू आहे. आणखी टाकल्यानंतर हे येतंय ह्या पद्धतीने खावा काढला जातो इथं आणि ह्याच्यात ह्याला होत नाही. त्याच्यामुळं वेस्टेज झिरो आहे. वेस्टेज झिरो ह्याला तुम्हाला बॉयलर मध्ये जर 5 लिटर दूध लागलं तर ह्याला 4.5 लागतंय, तिथं 4.5 लागलं तिथं 4 लागतं. म्हशीचं तर 3 किलो 3 लिटरला 1 किलो प्युअर म्हशीचं दूध आला. आणि जर गाईचं दूध प्युअर असेल तर 4 लिटरला 1 किलो खावा तयार होतो. त्याच्यामुळं बॉयलर पेक्षा एकतर वृक्षतोड कमी होती, पर्यावरणाचं खराब होत नाही, धूळ होत नाही, हायजीन राहतं आणि जी चव आहे ती पारंपरिक जी कढईवरची चव आहे ती चव ह्या खाव्याला येते. त्याच्यामुळं चवीमुळं आज जवळजवळ रोज 2 ते 3 टन खव्याची रोज मागणी असते. ही संकल्पना नेमकी सुचली कशी आपल्याला सगळ्यातून पाणी बाहेर? आता याच्यामध्ये काय झालं नाही, याच्यामध्ये काय व्हायचं पहिलं, आता रोज खव्याची मागणी वाढत गेली. खव्याची मागणी वाढल्यामुळे आपल्याला काय करता येईल ह्याच्यावरती बरंचसं संशोधन केलं. आम्ही त्याच्या अगोदर ह्या स्टीमच्या पासून पाणी तयार करून काय करता येईल ह्याचा अभ्यास केला, पण तो खर्चिक होता. मग आम्ही याला काय केलं, एक संशोधन करून काय करता येईल ह्याच्यात मग मोठमोठ्या प्लॅन्टमध्ये अशी सिस्टम आम्ही ऐकलेली होती, परंतु ती आपल्या छोट्या प्रमाणामध्ये दुधातलं पाणी काढल्यामुळं जिथं 3 युनिट गाईच्या दुधाला 1 किलो खावा करायला लागतात तिथं फक्त 1.5 युनिटला खावा तयार होतो. जिथं 2 युनिट म्हशीच्या दुधाला खावा करायला लागतात तिथं फक्त 1 युनिट मध्ये खावा होतो. म्हणजे 4 ते 5 टन खावा, जिथं 2 टन खावा तयार व्हायचा एका दिवसात तो 4 टनापर्यंत गेला. त्याच्यामुळे कॉस्टिंग नाही मिळाली, मजूरचा खर्च वाचला, लाईटीचा खर्च वाचला आणि क्वालिटी 1 नंबर तयार होती. आता ही जी मशीन आहे, हे जे 1 युनिट आहे, हे एका युनिटची किंमत 3.5 लाख रुपये आहे. पण बॉयलरच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये हवेची कॉस्ट ही 0 होती. कारण का अर्धा लिटर दूध कमी लागतं, म्हणजे 20 रुपयाचं दूध जर कमी लागलं तर 20 रुपयेच खर्च इथं लाईटला येतो. आणि ह्याला ॲग्रँड ऑर्डर टेरिफ कमी रेट असल्यामुळं ह्याला काय होतंय, कुठेही तुम्ही किती मोठ्या शहरात जरी घेतलं तरी ह्याचा टेरिफ जो आहे महावितरणचा तो कमी असतो, त्याचे फिक्स चार्जेस कमी असतात. त्याच्यामुळं कुठेही मशीन चालू केली तर ही एकदम परवडते. 1 वर्षामध्ये त्याचा जो खर्च आहे तो त्या अर्धा लिटरच्या दुधामधून तो रिफंड होतो. आणि ह्याला विविध प्रकारच्या योजना आहेत, शासनाच्या CMGP, PMGP, PMFME अशा वेगवेगळ्या योजना आहेत. पोकरा आहे, स्मार्ट आहे. शासनाच्या योजनेतनं 35% ते 60% पर्यंत ह्याला सबसिडी पण मिळते. एका मशीन मध्ये एका दिवसाला 100 किलो खवा निर्मिती करता येते. ज्याला आणखी मशीन 200 किलो करायचं असेल तर 2 मशीनचा सेट घ्यायचा. आणि ज्याला 4 टन 5 टन अशी मोठ्या प्रमाणात खवा निर्मिती करायची असेल एकत्र येऊन तर त्याच्यासाठी मग ती RO सिस्टम जरी घेतली तरी आणि खव्याची कॉस्टिंग मात्र आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट कमी होती. 1 मशीन चालते ह्याच्यात नाही, त्याला तेवढंच सिस्टीम दिलेली असते, कारण त्याच्यामध्ये जे दूध आहे ते तेवढ्याच सिस्टीम मध्ये ती कॅल्क्युलेट केलेलं असतं. दुधामधून ते पाणी काढायचा नाही, त्याची कॉस्टिंग जास्त आहे. ज्याला समजा 1.5-2 टनापेक्षा डेली खवा करायचा असेल तर त्याच्यासाठी ते परवडतंय. आता आमच्याकडे हल्दीराम त्यांना मशीन द्यायचे, ह्या 20 मशीन देऊन त्यांना तो प्रोजेक्ट द्यायचा, त्यांच्यासाठी तो परवडेबल आहे. पण ज्याला 1 टनापेक्षा डेली खवा निर्मिती कमी करायची असेल तर त्याला डायरेक्ट मशीनवरती खवा निर्मिती केली तरी चालते. त्याच्यासाठी सोलरची पण आवश्यकता नाही, डायरेक्ट लाईटचा सप्लाय घ्यायचा. आणि विशेष म्हणजे एखाद्याला समजा 4 मशीन घ्यायचे आणि ट्रान्सफॉर्मर लागतोय तर NSC या महावितरणच्या योजनेमधून त्याला कुठलेही पैसे न भरता आपल्या घरापर्यंतचा लाईटीचा सगळा खर्च हा महावितरण करते. आपण फक्त डिमांडचे पैसे भरायचे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना हे एकदम परवडेबल आहे. आणि ह्याची जी खवा निर्मिती आहे ती पारंपरिक जी कढईवरची चव असल्या कारणानं याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांचे सगळी मिठारी मोठी पार्टी, मग त्यांनी मध्ये गेल्या महिन्यात आलते, आम्हाला 27 मशीन पाहिजेत, पण म्हणले ह्या मशीन मध्ये आमचं झाडे बसत नाही. ते आम्हाला असं पूर्ण म्हणजे सॅम्पल घेऊन गेले इथनं. सगळ्यांना सॅम्पल पास झाल्या, लॅब टेस्ट झाल्या, सॅम्पल पास झाल्या. आता
ते लोक आणि एक्सपोर्टसाठी तयार आहेत. आता आमची एका मशीनला तर हैदराबादहून गेल्या 2-3 दिवसापूर्वी फोन आलता, तर त्यांच्या एका पाहुण्याला अमेरिकेत मशीन द्यायची, ही इंडक्शन मशीन खव्याची अमेरिकेत. आणि दुसऱ्या एका पार्टीचा फोन होता की त्यांचे एक पाहुणे दुबईला आहेत, मग त्यांना इथला खवा घेऊन दुबईला विकायचा आहे. आता जी खवा आपला 250 रुपये होलसेल मध्ये आहे, तो खवा तिथं 600 रुपये. मग आपल्याकडून त्यांनी जरी 300 रुपयांनी आला तरी आपले 50 रुपये वाढले, म्हणजे 10 रुपये लिटर आपली कॉस्ट वाढली आणि मागणी वाढली. मध्ये आता आपला हा खूपच मोठा आहे आणि त्याचा आपण फॉरेनला सुद्धा इथून माल चालला, एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर आपले रोजचं 10,000 टन अशी आपली ऑर्डर आहे. ज्या आपण जे मशीन दिलेलं आहे असं काय आपण एक करार करणार, मला या क्वालिटीचा खवा बनवून द्या. आमचं ते पुढचं टार्गेट आहे. मागणी खूप मोठी खव्याला ओरिजिनल. आता जे गुजरातून मिठाई येते, जे पेढे मार्केटला देवस्थानला विकतात, ते कलाकंद, हलवा, मिठा मावा 0 दुधाचे. जसं अॅनालॉग पनीर मध्ये दूध नव्हतं, 80% ते चालायचं, तसं आता कलाकंद, हलवा, मिठा मावा ह्यात 0 दूध आहे. त्याच्यामध्ये इसेन्स वापरले जातात, केमिकल वापरले जातात. त्याच्यामुळे लोकांना कॅन्सरचं प्रमाण होतं. भविष्यामध्ये आम्ही शासनाकडे हाही पाठपुरावा करतोय की हे बंद झालं पाहिजे. डुप्लिकेट लोकांना ओरिजिनलच खायला मिळलं पाहिजे. त्याच्यासाठी जर असे लोक तयार झाले, अशा संस्था तयार झाल्या, तर जसं नाशिकला शिंदे साहेबांनी सगळीकडच्या शेतीचा माल एक्सपोर्ट करायला सुरू केलं, आमचंही पुढचं टार्गेट आहे की अशा शेतकरी संस्था असतील, गट असतील, ह्या सगळ्यांचा एकत्र टार्गेट एक्सपोर्ट करायचा आहे. हो, पण आता काय आहे, आता आज आपण लगे बोलू शकत नाही, कारण ते आपलं गृहीत धरूनच ह्या पुढे चालू. या मशीनवरती जो खवा तयार होणार तो एक्सपोर्ट होईल, कारण त्या रेंजचा खवा तयार होतो. पारंपरिक कढईत केलं तर हायजीन नाही. बॉयलर मध्ये काय होतंय, बॉयलरला 125 डिग्रीला दूध उकळतं, त्याच्यामुळे त्याचं जे तूप आहे ते तूप उडून जातं, त्याच्यामुळे त्याला चव येत नाही. दूधही जास्त लागतं आणि चव पण गायब होती. याच्यात काय केलंय, आपलं पारंपरिक चव तीच आहे आणि दूधही कमी लागतं. त्याच्यामुळे हायजीन आणि क्वालिटी क्वांटिटी चांगली असल्यामुळं याला एक्सपोर्ट मागणी आहे. बऱ्याच लोकांनी हे लॅब टेस्ट केल्यात, एक्सपोर्टसाठी तयार आहेत काही लोक, त्यातनं आणखी चालू आहे चर्चा. पण आपल्याकडे आता क्वांटिटी नसल्यामुळे आपण त्या स्टेजला जाऊ शकत नाही. तर लिटर माग 10 ते 15 रुपये कमीत कमी हा प्रॉफिट शेतकऱ्यांना मिळणार खवा निर्मितीतनं. त्याचा पेढा निर्मिती केली 15चे 50 होते. 40 रुपयाची साखर पण 400 विकते. मग आपण बासुंदी विकायची, त्याचे जामून करून विकायचे, काय विकायचं ते आपल्या याच्यावरती. पण गटाच्या अशा माध्यमातून जर केलं तर नक्कीच काय होतं, एक जण माणूस समजा प्रोडक्शन करेन, एक जण मार्केटिंग करीन, एक जण पेढे विकीन, एक जण गुलाबजामुन करेन. ह्याच्यामध्ये लोकांना आज अवेअरनेस आलाय की चांगलं काय आहे हे लोकांना कळायला लागले. पूर्वी कलाकंद, हलवा ह्याला पेढे म्हणून घेत होती, पण तो पेढा नाही हे लोकांना आज कळायला लागलं.